नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये। आजचा टॉपिक आहे चॅप्टर सायन्सचा आहे, क्लास 9चा फर्स्ट टॉपिक लॉ ऑफ मोशन। चला तर मग सुरू करूया। बघा, लॉ ऑफ मोशन यामध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी, नंतर स्पीड, देन डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स हा पार्ट आज आपल्याला बघायचा आहे आणि हे गरजेचं आहे 11th आणि 12th स्टँडर्डसाठी। सो तर टॉपिकला सुरुवात करू। फर्स्ट बघा, तुम्हाला लॉज ऑफ मोशनमध्ये मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट एक सब पॉईंट दिलेला आहे, त्यामध्ये कॅन यू टेल। बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स द मोशन। आता तुम्हाला काही खाली एक्झाम्पल दिले, त्यामधले तुम्हाला सांगायचं की कुठली मोशन तुम्हाला सेन्स होते किंवा फील होते। देन हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन। आता यामध्ये मोशन आहे किंवा नाही हे तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे। फर्स्ट बघा, एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, फ्लाईट ऑफ अ बर्ड। आता जसा आपले पक्षी असतात, ओके, त्यांचा थवा, तर हे काय करताय, मोशनमध्ये असणार आहे, म्हणजे हे आपल्याला सेन्स होतंय। ओके, काय करताय, ते जागा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदलत आहे, म्हणजेच हे काय झाली, तुमची मोशन झाली। ठीक आहे। सेकंड एक्झाम्पल बघा, स्टेशनरी ट्रेन। आता स्टेशनरी ट्रेन म्हटलं तर एका ठिकाणीच तुमची ट्रेन काय आहे, थांबलेली आहे। ठीक आहे, तर यामध्ये मोशन तुम्हाला दिसते का, नाही, इथं अब्सेन्स असणार आहे मोशनचा। थर्ड बघा, लीव्स फ्लाइंग थ्रू अ एअर, म्हणजेच हवेने काय होत आहे, तुमचे जे झाडाचे पानं आहे ते काय करताय, उडताय किंवा हालचाल करताय। ठीक आहे, तर यामध्ये मोशन तुमची प्रेझेंट असणार आहे। फोर्थ बघा, अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, एका टेकडीवर काय तुमचा दगड काय थांबलेला आहे किंवा रेस्ट आहे, तर यामध्ये अब्सेन्स असणार आहे, म्हणजे 2 आणि 4 जे एक्झाम्पल दिलं आहे यामध्ये तुमची मोशन नाही आहे। ठीक आहे। देन पुढं बघा, वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे। आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन ह्या कुठल्याही पदार्थामध्ये किंवा वस्तूमध्ये बघत असतो। समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ अ ब्रिज। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की आपण अशा बऱ्याचशा मोशन बघतो ज्या की डोळ्यांनी आपल्याला डायरेक्टली दिसत नाही, जसं की ब्रीज म्हणजेच काय, हवाचं झुळूक। ठीक आहे। देन कॅन यू लिस्ट द अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड दोज गिवन हिअर। या व्यतिरिक्त तुम्हाला अशा मोशन दिसतील का, तर तुम्ही त्यामध्ये आणखी एक्झाम्पल सांगू शकता। दॅट इज बाईक। ठीक आहे, सरळ गाडी आपली काय करते, रोडने जाते। ठीक आहे, तर ही एक प्रकारची मोशन झाली। किंवा तुम्ही स्टोन जर थ्रो केला आहे, ठीक आहे, तर हा पण एक प्रकारची काय झाली, मोशन झाली। ठीक आहे। देन असे तुम्ही अदर वेगळ्या प्रकारचे आणखी एक्झाम्पल काय करू शकता, देऊ शकता। नेक्स्ट बघा, थिंक अबाउट इट, जरा विचार करूया। फर्स्ट बघा, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन द मोशन। आता यांचं म्हणणं आहे की तुम्ही एका बसने काय करताय, ट्रॅव्हल करताय, आणि त्यामध्ये तुमच्या बाजूला किंवा तुमच्या मागच्या साईडला जो बसलेला व्यक्ती आहे तो मोशनमध्ये आहे का, तर यस, तो मोशनमध्ये असणार आहे। का, कारण बस ही मोशनमध्ये आहे, त्यामुळं आपण जे पर्सन त्यामध्ये बसलेले हे सुद्धा काय असणार आहे, मोशनमध्ये असणार आहे। ठीक आहे। सेकंड एक्झाम्पल बघा, व्हॉट डू यू टेक इन टू द कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट। तुम्हाला यांनी विचारलंय बघा की एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे किंवा नाही, हे बघण्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचे ऑब्झर्वेशन करशाल। फर्स्ट त्याचं तर काय झालं पाहिजे, पोझिशन चेंज झाली पाहिजे। ठीक आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी जर त्याचं जर डिस्प्लेसमेंट होत असेल किंवा विस्तारण होत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे। ठीक आहे, तर हे एक पहिलं त्याचं ऑब्झर्वेशन असणार। बघा मग काय दिले त्यांनी पुढं, यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज अ चेंजिंग विथ रेस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, देन इट इज अ सेट टू बी इन अ मोशन। आता बघा, यांनी तीच डेफिनेशन घेतलेली बघा। यांचं म्हणणं काय की पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज अ चेंजिंग, म्हणजे त्याची जागा काय होते, बदलते, विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग, म्हणजे सभोवतालनुसार त्याची जर जागा बदलत असेल, देन त्यालाच आपण काय म्हणतो, मोशन। अदरवाइज इट इज अ सेट टू बी व्हॉट रेस्ट। जर असं होत नसेल, त्याची जर जागा बदलत नसेल, तर त्याला आपण काय म्हणणार, तो एका ठिकाणी स्थलांतरित होऊ शकत नाही किंवा तो एका ठिकाणी जशास तसा आहे। ठीक आहे। देन यानंतर बघा, महत्त्वाचा पॉईंट चालू होते,
डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट डिस्टन्स या दोन वेगवेगळ्या क्वांटिटी ह्या पुढे गेल्यानंतर आपल्याला कळून येतात. ठीक आहे. आता बघा यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. लेट्स ट्राय दिस. बघा राईट साईडला एक डायग्राम दिलेली आहे 1.1 लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊस. पहिले आपण डायग्रामला ऑब्झर्व करू. यामध्ये बघा ए तुम्हाला दिलेलं आहे, त्यामध्ये सबबिट ए मध्ये बघा एक तुम्हाला असं ए आणि बी हे डॉट डॉट लाईनने जॉईन केलेले आणि दुसरं की ते एक डार्क लाईनने जॉईन केलेले. ठीक आहे. नंतर बी ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. यामध्ये बघा शीतल अँड प्रशांत हाऊस दिलेले आणि त्यापासून पाथ एने जर आपण गेलो तर संगीताचं घर आहे ते 500 मीटरवर आहे आणि संगीताच्या घरापासून शाळा जी दिलेली बघा ती 1200 मीटर मध्ये दिलेली पाथ बी मध्ये. ठीक आहे. आणि त्यांनी आणखी एक ट्रॅक दिलेला आहे बघा, शीतल अँड प्रशांत हाऊस डायरेक्टली जर गेलं तर त्यांच्या घरापासून डायरेक्ट शाळेत जर गेलं तर किती मिळतंय अंतर 1300 मीटर आणि जर संगीताच्या जर घराकडून गेलं तर किती होणार 500 आणि हे 1200 म्हणजे टोटल किती झालं 1700 मीटर त्यांना डिस्टन्स पडतं. तर सोपं कुठलं आहे डायरेक्टली शाळेत जाणं. ठीक आहे. आता बघूया मग लेट्स ट्राय दिस मध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट बघा मेजर अ डिस्टन्स बिटवीन अ पॉइंट ए अँड बी इन अ डिफरंट वे ॲज अ शोन इन अ फिगर 1.1 ए. आता यांचं म्हणणं आहे की ए आणि बी हे जे अंतर दिलेले डार्क लाईननी, ठीक आहे, हे तुम्ही एक काय करा अंतर मोजा. ठीक आहे. आणि नंतर सेकंड मध्ये दिलेलं आहे नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन अँड विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आता यांचं म्हणणं आहे काय की जे तुम्ही डार्क लाईननी पहिले जे डिस्टन्स मोजलं हे तर जास्तच असणार आहे आणि डॉटेड लाईननी जे डिस्टन्स मोजलं हे डिस्टन्स कसं असणार आहे कमी असणार आहे. ठीक आहे. हे जनरल झालं. ठीक आहे. हे जे आपण डायग्रामवरून बघतोय त्यानुसार. आता पुढं बघा थिंक अबाउट इट. आता यांचं एक आपण या क्वेश्चनचा आन्सर दिले विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आता डिस्टन्स हे ए पासून डार्क लाईनचं बी पर्यंतचं अंतर हे प्रॉपर असणार आहे. ठीक आहे. कारण डॉटेड लाईन हे डायरेक्ट झालं तर हे डिस्टन्स आपण कन्सिडर करणार नाही. ठीक आहे. देन थिंक अबाउट इट. ए मध्ये बघा अ शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता हाऊस ऑन हर वे टू स्कूल. यांचं म्हणणं काय आता शीतल ही काय करते संगीताच्या घरी जाते 500 मीटर पाथ एने. बी मध्ये काय प्रशांत वेंट टू स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल आणि तिचा जो भाऊ आहे प्रशांत हा काय करतोय डायरेक्ट त्याच्या घरापासून डायरेक्ट शाळेमध्ये जातोय. ठीक आहे. देन त्याच जे ते दोघांची स्पीड ही सारखीच आहे. हु विल टेक अ लेस टाइम टू रीच द स्कूल अँड वाय. आता यामध्ये शीतल आणि प्रशांत पैकी कोण लवकर शाळेत पोहोचणार आहे तर सरळ आहे प्रशांत डायरेक्ट हा काय करणार कमी वेळामध्ये ह्या स्कूलमध्ये पटकन पोहोचणार. ठीक आहे कम्पेअर टू शीतल. ठीक आहे. नंतर इन अबो एक्झाम्पल इज देअर अ डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल डिस्टन्स अँड अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड व्हॉट इट इज. बघा आता ॲक्च्युअल डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे काय. बघा ॲक्च्युअल डिस्टन्स म्हणजे अशा प्रकारचा डिस्टन्स जे की तुम्हाला प्रॉपर शीतलचं घरापासून संगीताचं घर आणि संगीताच्या घरापासून शाळा हे तुमचं ॲक्च्युअल डिस्टन्स झालं. ठीक आहे. देन तुम्हाला हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे ॲक्च्युअल असणार लक्षात असू द्या. आता यामध्ये बघा एक पेज नंबर 2 वर तुम्हाला एक डेफिनेशन दिली आहे डिस्टन्स कशाला म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. डिस्टन्स म्हणजे बघा काय डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ अन ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन while going from one point to another point. म्हणजे लक्षात असू द्या डिस्टन्स म्हणजे काय जे आहे तेच डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स जे खरं आहे ते म्हणजे जे जिथून तुम्ही स्टार्ट झाला आणि जिथं तुम्ही एंड झाला ते ॲक्च्युअल डिस्टन्स असतं. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन अ स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट म्हणजे शॉर्टकट सरळ आपण सांगू शकतो. ठीक आहे. जे की तिच्या भावानं वापरलं होतं. प्रशांतनी डायरेक्ट काय केलं शाळेकडून डायरेक्ट घराकडून डायरेक्ट तो शाळेत गेला म्हणजे हा शॉर्टकट झाला म्हणजे हे तुमचं डिस्प्लेसमेंट म्हणजे 1300 मीटर हे तुमचं डिस्प्लेसमेंट झालं आणि जे 500 आणि 1200 हे तुमचं काय झालं डिस्टन्स झालं. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक समजतोय. तर डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स जे की स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. राईट. तर त्याला अंडरलाईन करून ठेवा. पेज नंबर 2 वरचे बॉक्समध्ये दिलेलं आहे बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ओके. नंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट एव्हरी मॉर्निंग स्वरालीज वॉक अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर
ॲज अ शोन इन अ फिगर 1.2a. ठीक आहे, यांचं असं म्हणणं आहे की ह्या सर्कलमध्ये एक स्वराली नावाची मुलगी आहे आणि त्याची जी रेडियस आहे ही 100 मीटर आहे आणि ती काय करते तिथं एक नेहमी काय करते एक राऊंड किंवा ती तिथं फिरत असते. ठीक आहे, पुढं बघा, इफ शी स्टार्ट फ्रॉम अ पॉइंट ए अँड टेक्स अ वन राऊंड अँड हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉल्ड अँड व्हॉट हर डिस्प्लेसमेंट. आता यांचं म्हणणं आहे ती ए पासून सुरुवात झाली, तिने सुरुवात केली, पूर्ण सर्कल कंप्लीट करून पुन्हा ए कडे आली. ठीक आहे, आता यामध्ये लक्षात असू द्या डिस्प्लेसमेंट काय असतं, मिनिमम. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट तुमचं काय असणार, ए पासून सुरुवात झालं आणि पुन्हा ए वरच संपलं म्हणजे डिस्प्लेसमेंट तुमचं 0 असणार आहे. डिस्प्लेसमेंट 0 असतं. ठीक आहे, डिस्टन्सचा जर विचार केला आपण, ए पासून जे ऍक्च्युअल चालू झाली ती आणि नंतर पुन्हा ए वरच आली म्हणजे हे तुमचं झालं ऍक्च्युअल डिस्टन्स. तर हे डिस्टन्स कधी 0 नसणार. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट तुमचं 0 असणार ह्या कंडिशनला, पण डिस्टन्स कधी 0 नसणार नाही. तर हे डिस्टन्स तुमचं टोटल राऊंड झाल्यानंतर जे असेल ते तुम्ही तिथे लिहू शकता. ठीक आहे, आता सेकंड एक्झाम्पल दिले बघा, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी अँड गोज टू पॉइंट क्यू. तुम्हाला एक डायग्राम दिली बघा, बी मध्ये पी पासून क्यू पर्यंत ही काय करते 360 मीटरचं अंतर आहे एक साईडचं, तर ते काय करते कार जाते. ठीक आहे, अँड देन रिटर्न टू पॉइंट पी म्हणजे पी पासून क्यू कडे गेले, क्यू कडून पुन्हा पी कडे आले. अँड हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. आता बघा पुन्हा डिस्प्लेसमेंट काय म्हणते बघा, तुमचं पी पासून क्यू पर्यंत गेलं आणि क्यू पासून पुन्हा पी पर्यंत आलं म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पण पी आणि क्यू एंडिंग पॉईंट पण पीच आहे. बरोबर, मग तुमचं डिस्प्लेसमेंट काय झालं, 0 झालं. बरोबर, पण डिस्टन्स किती असणार बघा, जाण्यासाठी तुम्हाला पी पासून क्यू पर्यंत जाण्यासाठी अंतर किती झालं 360 आणि पुन्हा क्यू पासून पी पर्यंत येण्यासाठी पुन्हा 360 म्हणजे 360 अधिक 360 720 तुमचं टोटल डिस्टन्स होणार आहे. पण डिस्प्लेसमेंट त्याच वेळेस काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, आता बघा यामध्ये दिलंय तुम्हाला distance and displacement. Even if displacement of an object is a 0 and actual distance traveled by it may not be 0. हे अंडरलाईन करून ठेवा बघा, जे सांगितलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट हे 0 असू शकतं पण डिस्टन्स हे 0 असू शकत नाही. देन सेकंड वन मोर इम्पॉर्टंट पॉईंट बघा, स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी तुम्हाला वाटत असतं हे सारखंच असतं पण तसं नसतं. ठीक आहे, बघा आता कॅन यू रिकॉल, तुम्ही काही गोष्टी बघा मागच्या रिपीट करू शकता का. व्हॉट आर अ व्हेक्टर अँड स्केलर. बघा व्हेक्टर आणि स्केलर हे तुम्हाला इवन 8 स्टँडर्डला झालेलं आहे. ठीक आहे, इवन 7थला पण होतं. आता व्हेक्टर आणि स्केलर पुन्हा रिपीट करतो. व्हेक्टर म्हणजे काय बघा, व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीला डायरेक्शन पण लागते आणि मॅग्निट्यूड पण लागते, अशाला आपण व्हेक्टर असं म्हणतो. ठीक आहे, आणि स्केलर म्हणजेच काय, फक्त त्याला मॅग्निट्यूड लागते, डायरेक्शन लागते का नाही, तर अशी कुठली क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. ओके, देन सेकंड बघा, विच ऑफ द क्वांटिटी डिस्टन्स स्पीड व्हेलॉसिटी टाइम अँड डिस्प्लेसमेंट आर अ स्केलर अँड विच आर अ व्हेक्टर. आता तुम्ही याला डिस्टिंग्विश करू शकता की स्केलर कशी कुठली आणि व्हेक्टर कुठली, कारण व्हेक्टरला दोन्ही लागतं, मॅग्निट्यूड पण लागते डायरेक्शन पण लागते, पण डिस्प्लेसमेंटला स्केलरला काय लागतं, फक्त मॅग्निट्यूड, डायरेक्शन लागते का नाही. ओके, आता बघा स्पीडची एक डेफिनेशन दिली बॉक्समध्ये, स्पीड इज इक्वल्स टू द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, ह्या डिवाइडला 2 असं म्हणता, टाइम टू टाइम रिक्वायर्ड म्हणजे अशा प्रकारचा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजेच तुमचं काय असते, स्पीड. ठीक आहे, देन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम इज कॉल्ड ॲज इट्स व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीची डेफिनेशन तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडेड बाय टाइम घेतलेलं आहे. बरोबर, तर ह्या व्हेलॉसिटीलाच बघा खाली बॉक्समध्ये लिहिलं आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. आता व्हेलॉसिटीला आपण डिस्टन्स घेतलं का नाही, तुम्ही स्पीडचा ब्लॉक बघा वरचा निळ्या कलरचा, त्यामध्ये स्पीड इज इक्वल्स टू काय, टोटल डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि डिवाइड बाय टाइम हे सारखंच आहे. पण व्हेलॉसिटीमध्ये बघा त्या बॉक्समध्ये खालच्या स्किन कलरच्या, त्यामध्ये व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे आता तुम्हाला समजलं काय, डिस्टन्स कशामध्ये असतं, स्पीडमध्ये असतं, आणि व्हेलॉसिटी कशामध्ये असते, डिस्प्लेसमेंट मध्ये असते. म्हणजे व्हेलॉसिटी ही तुमची 0 होऊ शकते पण स्पीड होऊ शकते का नाही. पुढं बघा, हिअर युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड 1 मिनिट अँड 1 hour etc. इफ अ लार्ज युनिट आर युज्ड.
1 year कॅन ऑल्सो बी युज्ड इन अ युनिट ऑफ अ टाइम. आता जे डिवाइडला टाइम घेतलेला आहे स्पीडला आणि व्हेलॉसिटीला, तो एक तर सेकंडमध्ये असेल, मिनिटमध्ये असेल, मायक्रो सेकंडमध्ये असेल, हवरमध्ये असेल, डेमध्ये असेल किंवा इयरमध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाइम इज कॉल्ड अ व्हेलॉसिटी. ठीक आहे. वरची डेफिनेशन वेगळी आणि खालची डेफिनेशन वेगळी, अशातला भाग नाही, हे दोन्ही सारख्याचे. ठीक आहे. राईट साईडला जो ब्लॉक दिला आहे तुम्हाला ऑलवेज रिमेंबरचा, ठीक आहे, हा फार महत्वाचा आहे. बघा यामध्ये एक दोन क्वांटिटी वापरले बघा. द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर अ सेम, म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी यांच्यानुसार सेम आहे. आता हे काबर कुठपर्यंत सेम आहे हे महत्वाचं बघा. इन अ एस आय सिस्टम युनिट ऑफ व्हेलॉसिटी अँड स्पीड इज मीटर पर सेकंड. यांचे युनिट सारखे फक्त. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी सेम असं म्हटलं आहे. व्हाईल एस आय म्हणजेच काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड घ्या किंवा स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल असा अर्थ होतो. आणि नंतर बघा व्हाईल इन अ सीजीएस सिस्टम इट्स सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे मीटरचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सेंटीमीटरमध्ये होतं, आणि सेकंदच राहतो. तर सीजीएसचा लॉंग फॉर्म असतो सेंटीमीटर ग्राम सेकंद. ठीक आहे. हे दोघांसाठी सारखंच आहे, फक्त युनिट. ठीक आहे. सेकंड बघा, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. बरोबर, आताच तुम्हाला जसं सांगितलं प्रमाणे. आणि व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू व्हॉट, डिस्प्लेसमेंट. याला अंडरलाईन करून टाक. ओके. थर्ड बघा, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ अ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. जर सरळ रस्ता असेल तर तुमचं जे हालचाल होणार आहे गाडीची किंवा तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे यामध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी तुमची सारखीच असणार आहे. जर तुमचा जर स्ट्रेट लाईन मध्ये जर ट्रॅक नसणार तर तुमचं हे काय होणार, चेंज होणार. ठीक आहे. व्हेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाइम. तर आता जी डेफिनेशन दिली बघा त्यानुसार होईल ते. ओके. पुढं बघा, आता तुम्हाला थर्ड पेज नंबरवर काय दिलेलं आहे बघा. बघा आपण जे फर्स्ट एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं डायग्राम मध्ये, शीतल आणि त्याच्या भावाचं बघा, शीतल आणि प्रशांतचं हाऊस. बरोबर आहे. शीतल आणि प्रशांतचं हाऊस पासून संगीताचं घर हे 500 मीटरवर होतं, आणि नंतर संगीताच्या घरापासून हे स्कूल 1200 मीटर होतं. ठीक आहे. टोटल हे किती ट्रॅक होता आपला, 500 प्लस 1200 1700. आणि शीतल आणि प्रशांतचं डायरेक्ट स्कूलचं अंतर हे किती होतं, 1300 होतं. ठीक आहे. हे डायग्रामला समोर ठेवून आता आपण हे बघूया काय यामध्ये दिलेलं आहे. इन अ फर्स्ट एक्झाम्पल ऑन अ पेज नंबर 1, अ स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर. हे बरोबर आहे, आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. अँड दॅट बिटवीन द संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. हे बरोबर आहे. शीतल आणि संगीताचं अंतर किती आहे घराचं, 500 मीटरचं, आणि संगीताचं घरापासून शाळेचं अंतर किती आहे, 1200 मीटर पर्यंत. ओके. देन ऑल्सो स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन अ शीतल्स हाऊस अँड द स्कूल इज अ 300 मीटर. म्हणजे शीतलचं डायरेक्ट शाळेपासूनचं अंतर किती झालं, ते 1300 मीटर तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथं व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स अँड व्हेलॉसिटी, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यामधला फरक तुम्हाला सगळा समजून जाईल. बघा आता सपोज शीतल टेक्स 5 मिनिट टू रीच द संगीताज हाऊस. बघा 500 मीटर अंतर कापण्यासाठी शीतलला किती वेळ लागतोय, 5 मिनिटं लागतोय. बरोबर. आणि नंतर संगीताच्या घरापासून शाळेमध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतोय, 24 मिनिटं लागत आहे, 24 मिनिट्स. ठीक आहे. मग आता टोटल किती लागत आहे शीतलच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी, 24 अधिक 5 म्हणजे 29 होता. बरोबर आहे. आता फर्स्ट बघा, शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. आता पाथ ए नुसार म्हणजे शीतल आणि संगीता ह्या घराचं 500 मीटरचं अंतर यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये स्पीड विचारतोय आपण, स्पीड म्हटलं तर डिस्टन्स आहे ना, म्हणून डिस्टन्स अपॉन टाइम घेतलं तर डिस्टन्स किती होतं, 500 मीटर. वेळ किती लागतोय, 5 मिनिटं. म्हणजे 500 भागिले 5 जर केलं तर तुम्हाला 100 मीटर पर मिनिट मिळतंय, कारण 5 मिनिटं येते म्हणून पर मिनिट आलं. ठीक आहे. पहिलं हे क्लिअर झालं. सेकंड पहा, शीतल स्पीड अलॉंग पाथ बी. आता पाथ बीचं म्हणजे तुमचं संगीतापासूनचं अंतर शाळेपर्यंत किती, हे टोटल 1200. 1200 भागिले वेळ किती लागतोय तुम्हाला, 24 मिनिटं. मग 1200 भागिले जर 24 केलं तुम्ही, 12 ने जर भाग जातो, 12 दुनी 24 होता, पुन्हा 12 एक 12 होता, म्हणजे 100 भागिले किती होईल ते 2. तर तुम्हाला किती मिळणार, 50 मीटर पर मिनिट. ठीक आहे. हे झालं स्पीडचं. ठीक आहे. आता बघा थर्डला तुम्हाला ॲव्हरेज स्पीड विचारली. मग ॲव्हरेज जरी स्पीड विचारली तर डिस्टन्सच येणार आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्स काय करणार तुम्ही, 500 अधिक काय करणार, 1200 करणार. बरोबर आहे. तर टोटल डिस्टन्स तुमचं किती होत आहे,
1700, तर 1700 भागिले वेळ किती लागतोय 24 अधिक 5 म्हणजे तुमचा किती झालतो 29, बरोबर. तर 1700 भागिले 29 जर तुम्ही सॉल्व्ह केलं तुम्हाला किती मिळतंय 58.6 मीटर पर मिनिट. ठीक आहे. नंतर बघा आता तुम्हाला बघा फोर्थ मध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी दिली तर इथं डिस्प्लेसमेंट येणार आहे. ठीक आहे. तर शीतल व्हेलॉसिटी, आता व्हेलॉसिटी म्हटलं तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तर डिस्प्लेसमेंट कोणचा घेणार तुम्ही आता 1300 वाला, जे की डायरेक्ट शॉर्टकट वापरला आहे. ठीक आहे. तर 1300 भागिले टाइम किती लागतोय त्याला 29 मिनिटं, कारण 29 मिनिटं टोटल घेणार तुम्ही, तिथं जरी टाइम दिलेला नसेल शॉर्टकटचा, जे की शीतलच्या घरापासून डायरेक्ट शाळा. ठीक आहे. तर हे जरी तुम्हाला टाइम दिलं नसलं तर तुम्हाला तो 24 अधिक 5 मिनिटं हे 5A आणि 5B कंबाईन करूनच घ्यावं लागणार, तो असणार टोटल 29 मिनिटं. ठीक आहे. त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला किती मिळतं 44.83 44.83 मीटर पर मिनिट, बरोबर. म्हणजे यामध्ये बघा ॲव्हरेज स्पीड तुमची 58.6 येते आणि यामध्ये किती येते 44.83, म्हणजे हे व्हेलॉसिटी काय तुमची इथं कमी येते, बरोबर, आणि इथं तुमची स्पीड काय होते जास्त येते. ओके. आता पुढं बघा इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. आता या इफेक्ट ऑफ स्पीड, या स्पीडचा डायरेक्शन किंवा व्हेलॉसिटीवर तुमचा काय इफेक्ट होतो बघा, लक्ष द्या. यामध्ये बघा तुम्हाला राईट साईडला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्रामच्या बेसिसवर तुम्हाला काय केलेले काही क्वेश्चन्स विचारलेले. ठीक आहे. आता लक्ष द्या. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. फर्स्ट, Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen in the following event during the Sachin ride. यांचं असं म्हणणं आहे की सचिन हा काय करतोय, एक त्याची गाडी चालवतोय आणि गाडी चालवत असताना खाली काही इव्हेंट दिले तर त्याच्यानुसार काय बदल होईल ते तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. तर बघा what will happen first, what will happen be the effect on the velocity of a motorcycle if it is a speed increases or decreases but its direction remains unchanged. यांचं म्हणणं काय, यांची स्पीड, ह्या सचिनने काय केलं स्पीड वाढवली आणि कमी केली पण त्याची काय जी डायरेक्शन आहे जाण्याची ही सारखीच आहे. ठीक आहे. तर काय होईल, काय होणार नाही, स्पीड काय होईल फक्त कमी जास्त होणार आहे, दुसरं काही होणार आहे का नाही. आणि त्याच्या स्पीड जर कमी जास्त झाली तर ऑटोमॅटिकली काय होणार, त्याला जाण्यासाठी जो वेळ लागणार आहे हा कमी जास्त होऊ शकतो. ओके. सेकंड बघा, इन केस ऑफ अ टर्निंग ऑन अ रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी अ सेम. आता मला सांगा तुम्ही, यामध्ये सचिन ज्यावेळेस टर्न घेतोय कुठल्या एका पर्टिक्युलर रोडवर, ठीक आहे, तर टर्न घेताना तो स्पीड कमीच करणार आहे, बरोबर आहे, कारण त्यांनी जर स्पीड वाढवली तर तो काय होईल, त्याचा ऍक्सिडेंट होईल किंवा तो पळून जाईल. पळून गेल्यानंतर तो काय होणार आहे, पुढे जाऊ शकणार नाही, तर तो काय करणार, सरळ स्पीड कमी करणार, बरोबर. इफ पुढे बघा दिलेलं काय, इफ सचिन चेंज द डायरेक्शन ऑफ मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. आता यांचं म्हणणं काय आहे, यांनी डायरेक्शन बदललेली आहे, ठीक आहे, जाण्याची, आणि काय होईल मग त्याच्या व्हेलॉसिटीवर, तर व्हेलॉसिटीवर त्याचा काय होणार आहे, बदल होणार आहे, कारण डायरेक्शन बदल जर झाला तर ऑटोमॅटिकली त्याची स्पीड पण कमी करावंच लागणार. ठीक आहे. थर्ड बघा, इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज अ स्पीड ऑफ मोटरसायकल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. आता बघा त्याचं जर त्यांनी जरी डायरेक्शन चेंज केलेली आहे, ठीक आहे, डायरेक्शन चेंज केली म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, हे पण चेंज होणार आहे, बरोबर. आणि स्पीड ऑफ मोटरसायकल आणि व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटीमध्ये पण काय होणार, थोडाफार बदल होणारच आहे, बरोबर. इट इज क्लिअर फ्रॉम अबोव दॅट व्हेलॉसिटी डिपेंड ऑन अ स्पीड. बघा हे काय, यावरून असं सांगता येईल की व्हेलॉसिटी स्पीड हे काय होईल, एकमेकांवर डिपेंड आहे, ठीक आहे. व्हेलॉसिटी बदलली तर स्पीड बदलते किंवा स्पीड बदलली तर व्हेलॉसिटी बदलते, ॲज वेल ॲज डायरेक्शन, आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन फार महत्त्वाची आहे. दॅट व्हेलॉसिटी चेंजेस बाय. बघा व्हेलॉसिटी कशी बदलते, चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. जर स्पीड जरी तुम्ही बदलली आणि डायरेक्शन जरी सेम झाली तर तुमची व्हेलॉसिटी काय होते, बदलते. सेकंड बघा, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. स्पीड जरी तुम्ही सेम ठेवली पण डायरेक्शन बदलली तर तुमची व्हेलॉसिटी चेंज होणार. थर्ड बघा, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. त्यांनी स्पीड पण बदलली आणि डायरेक्शन पण बदलली तर तुमची व्हेलॉसिटी पुन्हा बदलणार, ठीक आहे. आता यामध्ये बघा ऑलवेज रिमेंबर मध्ये फार महत्त्वाचं दिलं आहे, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर द स्पीड ॲज अ डिस्टन्स पर टाइम वाज गॅलिलिओ. गॅलिलिओ हा असा सायंटिस्ट आहे, त्यांनी सगळ्यात पहिले ह्या डिस्टन्स आणि टाइमवर काय केलेलं आहे, काम केलेलं आहे आणि त्यांनी मोजलेलं आहे. नंतर बघा, द स्पीड ऑफ अ साऊंड इन अ ड्राय एअर, म्हणजे कोरड्या हवेमध्ये तुमचा स्पीड ऑफ साऊंड किती असतो, तर तो असतो 343.2 मीटर पर सेकंद,
343.2 मीटर पर सेकंद असतो. आणि हे एक महत्वाचं आहे बघा, सुपर 30 मूवीमध्ये आलेलं आहे बघा हे. व्हाईल द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 × 10⁸ बरोबर. हे महत्वाची व्हॅल्यू 3 × 10⁸ ही कशाची व्हॅल्यू? द स्पीड ऑफ लाईट, म्हणजे लाईट किती स्पीडने पळतो, तर किती पळतो तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. देन नेक्स्ट बघा, द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ, म्हणजे आपली जी अर्थ आहे ती सनच्या भोवती किती स्पीडने रिव्हॉल्व करते, तर किती करते ती 29,770 मीटर पर सेकंदने करते. ठीक आहे. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. ठीक आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमंडळींना देखील काय करा, ते शेअर करत चला. ठीक आहे. सो तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यानंतर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हा पार्ट बघणार आहोत. ठीक आहे. तर आज इथंच आपण थांबूया. थँक्यू.